वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीव तारुणवरा हुता कृता ही धरा दातारा करुणा करा वर्मते द्यावी भू गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी के जय. माय बापो, आचार मालिका, विचार मालिका असे 4 प्रकरणं आहेत. त्यापैकी विचार प्रकरण आहे. त्या विचार प्रकरणामध्ये दुसऱ्या नंबरचं सूत्र आहे मुख्य तुल्य अंशीय रश्मी. या वचनावर मी आज तुम्हाला बोलणार आहे. मायबापो, मायेच्या स्वरूपाचे 2 विभाग आहेत. एक हरित माया आणि तम माया. सर्व जीव तमात पडलेले असतात. माया जीवाला तमातून बाहेर काढते आणि काढते वेळेस आपल्या स्वरूपाचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकीते. त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्न आणि जीव तमातच एकत्र झाले आणि ज्यावेळेस माया जीवाला आपल्या स्वरूपाच्या संलग्नाला आपल्या स्वरूपाच्या वेगळं करते त्यावेळेस त्याच्याजवळ 5 प्रकार असतात. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर, प्रकाश. तर तो ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर हे 4 प्रकार ती काढून घेते. त्याच्याजवळ फक्त काय राहतो? प्रकाशच काय तो तेवढा त्याच्याजवळ राहतो. तो मायबाबा, तो प्रकाश जो असतो ना, तो प्रथमतः मुख्य असतो. म्हणजे मायापासून निघालेला प्रकाश येतो तर तो अगोदर कसा असतो? मुख्य असतो. मूग कसा होतो? आद्यमळ लागल्यावर तुल्य होतो. तर आद्यमळ म्हणजे काय? मग ज्यावेळेस माया जीवाला तमातून बाहेर काढते त्यावेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकी दे आणि त्या चिटकेल्यानंतर जीव आणि संलग्न तमात एकत्र होतात आणि जीवावर संलग्नावर माया 8 प्रक्रिया करते. विक्रे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचली, उघडी, लोटी. आणि 4थ्या प्रक्रियेमध्ये माया जीवाला तमातून हरितात, अर्ध तमात आणि अर्ध हरितात लोटते. आता जीव हा 100 ब्रह्मांड एवढा मोठा असतो, संलग्न 100 ब्रह्मांड मोठा असतो. तर तो अर्ध हरितात असतो आणि अर्ध तमात असतो. आणि मग ती 50 ब्रह्मांड तमात आणि 50 ब्रह्मांड हरिपात. अशा वेळेस माया जीवाला म्हणते, अरे जीवा, आहे संलग्न, तुम्ही माझे अंश आहात. आणि जीव म्हणतो, होकार देतो. आणि संलग्न मात्र म्हणतो की मी तुझा अंश नाही, मी तुझ्या एवढा मोठा आहे. आणि हे त्या दोघांचं अन्यथा ज्ञान असते. कारण जीव हा मायेचा अंश नाही, तो एक स्वतंत्र पदार्थ आहे, हे त्याचं अन्यथा ज्ञान आहे. आणि संलग्न हा मायेचा अंश जरी असला तरी तो माया एवढा मोठा नाही, त्यामुळं त्याचं हे अन्यथा ज्ञान आहे. मी माया एवढा मोठा आहे म्हणणं हे त्याचं अन्यथा ज्ञान आहे. तर असे त्या दोघांचं अन्यथा ज्ञान असतं आणि त्या अन्यथा ज्ञानामुळं त्यांचा संकोच होतो आणि त्या संकोचाला आद्यमळ असे म्हणतात. तर जेव्हा जीवाला आद्यमळ लागतो म्हणजे जीवाचा संकोच काय होतो? 100 ब्रह्मांड एवढा जीव 90 कमी होतो आणि 10च एवढा राहतो. ह्या संकोचालाच आद्यमळ असे म्हणतात. तर बाबा, हा आद्यमळ लागल्यानंतर तो जीवाजवळचा आणि संलग्नाजवळचा जो प्रकाश असतो तो प्रथम मुख्य असतो आणि तो आद्यमळ लागल्यानंतर तुल्य होतो, म्हणजे कमी होतो. मुख्य तुल्य. आणि मग माया जीवाला काय करते? आद्यमळ लागल्यानंतर तमातून हरितात लोटते. आणि हरितात आल्यावर जीवाचं स्वरूप हे 10 ब्रह्मांड एवढं असतं. आणि तिथं आल्यावर जीव काय करतो? आपल्या अंगाला मळ लावून घेतो. विश्वमळ, प्रकृतिमळ, कृतिमळ असे 81 कोटी 6,09 देवतेचे मळ लावून घेतो. या मळ रचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. मायबाप हो, ज्यावेळेस तो विश्वमळ लावून घेतो त्यावेळेस त्याचं स्वरूप 10 उणे 9 बरोबर 1 एवढं होतं आहे. आणि ज्यावेळेस ते विश्वमळ लागतो तर त्याच्याजवळचा प्रकाश पुन्हा कमी होतो. तो मुख्य असतो, तो आद्यमळ लागल्यावर तुल्य होतो आणि विश्वमळ लागल्यावर अंश होतो. मुख्य तुल्य, आधी मुख्य असतो मग तुल्य होतो आणि आद्यमळ लागल्यावर तुल्य होतो आणि विश्वमळ लागल्यावर अंश होतो.
आणि खालचे मळ लागल्यावर रश्मी होतो. मुख्य तुल्य अंशीय रश्मी. अशा प्रकारे त्याच्याजवळ ज्या पंचप्रकारापैकी एक म्हणजे ज्ञान सुख सामर्थ्य असे प्रकाश जो प्रकार त्याच्याजवळ असतो ना, त्या प्रकाश प्रकाराची तुटी होत जाते आणि शेवटी त्याच्याजवळ थोडाही प्रकाश राहत नाही. आणि मग तो प्रपंच रचल्यानंतर माया जीवाला आणि संलग्नाला प्रपंचातून हरितातून प्रपंचात लुटून देते आणि मग जीव आणि संलग्न चतुर्विधीला जात राहतात. बाबा अशा प्रकारे हे मुख्य तुल्य अंशीय रश्मी. आणि पुन्हा हा एक न्याय दिला आहे आणि दुसरा त्याला न्याय दिला आहे दिव्य दिनस्थ जळस्थ स्थळस्थ. तर पहिल्यानं जो त्याच्याजवळ प्रकाश असतो तो दिव्य असतो आणि मग नंतर आद्यमळ लागल्यावर दिनस्थ म्हणजे सूर्याच्या प्रकाशा एवढा होतो, कमी होतो आणि दिव्य दिनस्थ जळस्थ. नंतर खालचे मळ लागल्यावर विसोमळ लागल्यावर तो दिव्य दिनस्थ जळस्थ होतो, पाण्यावर पडलेल्या प्रकाशासारखं होतो आणि दिव्य दिनस्थ जळस्थ स्थळस्थ. आणि खालचे मळ लागल्यावर तो दिव्य दिनस्थ जळस्थ स्थळस्थ होतो. अशा प्रकारे ह्या पंचप्रकाराची तुटी होत जाते आणि शेवटी त्याजवळ थोडाही प्रकाश राहत नाही आणि जीव आणि संलग्न प्रपंचात येतात आणि चतुर्विधीला जातात. अशा प्रकारे हे सूत्र अत्यंत सोपे आहेत, पण जर अभ्यास केला तर सोपे आहेत, नाहीतर कळायला अवघड आहेत. मायबाबा ते कळून घ्या आणि आपलं भलं करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.